हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकली आणि स्पेशल आमची ॲनिव्हर्सरी होती, तर आम्ही बाहेर गेलतो. तर इथे मी फर्स्ट टाइम शूट करते व्हिडिओ. असं कुठे बाहेर जाताना वगैरे मिनी ब्लॉग असं बनवते मी छानसा. तर बऱ्याचशा गोष्टी राहिल्यात व्हिडिओ काढण्याच्या आणि फर्स्ट टाइम होतं ना बाहेर जाताना कुठे मी व्हिडिओ काढतीये, तर राहिल्यात. आणि ज्या पण गोष्टी व्हिडिओ मी काढलेत ते खूप छान काढलेत असं मला वाटतं. तर इथे आम्ही चाललोय कर्जतला म्हणजे रिसॉर्ट आहे खूप छान मस्त, रॅडिसन म्हणून, रॅडिसन ब्लू रिसॉर्ट असं त्याचं नाव आहे. खूप छान तरफ से और एक आपकी तरफ से. आज जेडीएफ कम्युनिटी से हमारे मेंबर हैं जिनका नाम है आशीष बताइए आप कौन सी पिकनिक रेकमेंडेशन देना चाहेंगे कर्जतला? तर ते कर्जत आहे मध्ये, मुंबई पुण्याच्या मध्ये आहे. पुण्यावरून पण 1.5 ते 2 तास लागतात आणि मुंबईवरून पण 1.5 ते 2 तास लागतात. तर ते मध्येच आहे. तर हायवेवरूनच टर्न घ्यावा लागतो असं आहे. तर खूप छान आहे. तर म्हटलं आम्ही ॲनिव्हर्सरी कुठे सेलिब्रेट करायची, तर आम्ही रिसॉर्टलाच गेलो. कारण की बाळ पण माझं छोटं होतं, असं कुठे बाहेर फिरायला मला जास्त जमत नव्हतं. कारण की ती पण चालतच होती, पण तिला कसं एवढं जास्त म्हणजे खाली नाही सोडू शकत नव्हतो. त्याच्यासाठी आम्ही रिसॉर्ट म्हणूनच सिलेक्ट केलं. तर इथे मस्त मुंबई पुणे हायवेवरून एवढं भारी भारी लोकेशन भेटलं मला बघण्यासाठी, डोंगर वगैरे. माझा मुलगा तर एवढा एन्जॉय करत होता, किती मोठे मोठे. आणि इथे तर एक बोगदा आला ना, म्हणजे मुंबई पुणेवरून हायवेवरून जाताना असे 3-4 बोगदे लागतात, पण कर्जतला जाताना दोनच बोगदे लागले. तर तो एवढा खुश झाला, म्हणजे तो चांगलं, पहिले लहानपणी पण तो खूप वेळेस गेलेला आहे, पण त्याला एवढं आठवत नाही. तर त्याला चांगलं आता समजायला लागलंय. तर तो बोलतो किती छान आहे, मस्त आहे. त्याला तर खूप आवडत होता. तो नेहमी प्रवासामध्ये झोपतो, पण ह्यावेळेस झोपलाच नव्हता प्रवासामध्ये. तर आम्ही इथे दुपारी निघलो होतो, 1:30 ते 2 वाजले होते आम्हाला निघूस्तो. तर बघा किती मस्त भारी वाटतंय या बोगद्यामध्ये. आम्ही तर घाबरलोच होतो, कारण की त्याच्यामध्ये लाईट पण नव्हतं. समोरच्या 1-2 बोगद्यामध्ये छान असं ऑरेंज कलरचं लाईट वगैरे होतं, तर छान वाटलं. पण ह्या बोगद्यामध्ये बिलकुल लाईट वगैरे नव्हतं, काहीच नव्हतं. तर थोडंसं भीती वाटायला लागली होती. आणि थोडासा बराचसा एखादा अर्धा मिनिटाचा चांगला बोगदा होता हा लंबा. तर अभिमन्यू एकदम हे झाला होता, किती छान वाटतंय, बोलतोय पप्पा लाईट लगाव बोल रहा था मध्ये मध्ये. तर बघा आलं होतं जवळपास, मस्त असं वाटत होतं, असं एक्साइटमेंट होती की आम्ही कधी पोहोचतो. अभिमन्यू तर बोलतच होता, कधी पोहोचतो पप्पा आपण, किती वेळ लागतो. तर हे बघा जवळ आलंच होतं. त्याच्या रिसॉर्टच्या शेजारीच अशी मस्त नदी होती, छोटीशी नदी होती, जास्त मोठी नव्हती, पण खूप छान वाटत होतं. तर इथे आम्ही रिसॉर्टमध्ये आलो. तर इथे मस्त स्वागत झालं, टिकू वगैरे लावला डोक्याला चंदनचा. तर बघा किती छान असं मस्त रिसॉर्ट. तर इथे आम्हाला निंबू पाणी वगैरे बऱ्याचशा गोष्टी दिल्या होत्या पिण्यासाठी बाहेरून आल्यानंतर. तर ते गेले होते रूम चेक करण्यासाठी, म्हणजे चावी वगैरे घेण्यासाठी कार्ड. आम्हाला छान लिंबू पाणी दिलं होतं. तर तुम्ही बघू शकता माझ्या कपाळाला टिकू वगैरे पण लावलेला आहे. तर निंबू पाणी घेतलं, एवढं शांत वाटलं. म्हणजे एवढं ऊन होतं ना, खूप ऊन होतं आणि दुपारची वेळ होती. तर आम्हाला बगी आला मस्त घ्यायला, तर खूप छान वाटलं. आम्ही चाललो इथून रूमवरती. खूप एक्साइटमेंट होती, म्हणजे रस्त्याने होतं की रिसॉर्टला कधी पोहोचतो आणि रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर रूमवर कधी पोहोचतो, म्हणजे सगळ्या गोष्टींची एक्साइटमेंट होती इथे. तर आमची गाडी इथेच आम्ही कुठेतरी पार्क केली होती, नेक्सॉन. तर आम्हाला दिसली होती, व्हिडिओमध्ये नाही दाखवता आली मला. तर इथे आली होती आमची रूम. इथे रूम ना असं याच्यासारखंच वाटत होतं, एकदम रो हाऊस सारखंच वाटत होतं मला. तर
बघू शकता तुम्ही किती मस्त अशी रूम वाटत होती. एकसारखे जवळ रूम होते असे छानसे. तर इथे जे रूम होतं तर ते आम्हाला 2 BHK दिलं होतं आणि त्याच्यामध्ये किचन पण होतं. काय यार, कुठे गेलं तर ते किचन म्हणजे असं बाहेर आलोय तर त्या रूम मध्ये किचन असावं का? किचन पण होतं त्या रूम मध्ये आणि फक्त गॅस नव्हता, फ्रीज वगैरे, गॅस ओटा सगळं होतं, भांडी वगैरे ठेवण्यासाठी पण होतं. तर इथे बघू शकता किती मस्त आम्ही एकदम व्हिजिट केलं रूमला. खूप छान वाटलं. AC वगैरे फुल होती, बाहेर खूप गरमी होती, आतमध्ये आल्यावर एवढं थंड थंड मस्त वाटलं AC मुळे. तर इथे रूम बघा, स्पेशल रूम, छानसं एकदम सॉफ्टचं बेड. तर इथे कपाटमध्ये प्रेस करण्यासाठी कपडे वगैरे प्रेस पण होती. तर प्रत्येक रूम मध्ये टीव्ही होता. तर हॉलमध्ये पण टीव्ही होता, बेडरूम मध्ये पण टीव्ही होता आणि वरच्या बेडरूम मध्ये पण टीव्ही होता. तर इथे झालं हॉल, किचन आणि बेडरूम. मस्त असं रो हाऊस सारखंच वाटत होतं मला. इथे फिलिंग तर एकदम घरच्या सारखी फिलिंग वाटत होती, असं बाहेर आलो असं वाटतच नव्हतं. तर वरती पण एक रूम होती, मस्त बाल्कनी होती छानशी. आणि इथे मी वरची जी रूम आहे ती दाखवते तुम्हाला. तर बघा, एवढी मोठी खिडकी होती ना, तर खालचं सगळं दिसायचं हॉलमधलं. तर इथे बाल्कनी, 4 चेअर, टेबल, बाहेर बसण्यासाठी पण बाहेर बसलोच नाही आम्ही, खूप गरमी होती. तर इथे बाल्कनी मधून बघू शकता तुम्ही किती छान असं मस्त रो हाऊस सारखं वाटत होतं मला. तर रूम वगैरे होते छान, पण बेस्ट आहे, छान होतं, मस्त होतं, खूप छान वाटलं. कुठेतरी बाहेर आलोय आपण असं वाटत होतं. तर बघू शकता वरच्या जे मोठी खिडकी होती ना, तिथूनच असं खालचं हॉलमधलं दिसायचं. तर इथे मी वरची रूम दाखवते तुम्हाला. खालच्या रूम पेक्षा ना वरची रूम थोडीशी स्पेस मोठा होता त्याचा. तर इथे रूम मध्ये पण मस्त चेअर वगैरे होती. तर आम्ही तर खालच्याच रूम मध्ये राहिलो, वरती आलोच नाही नंतर. 2 फॅमिलीसाठी ना हे हॉटेल म्हणजे हे रूम वगैरे ना बेस्ट आहे. 2 फॅमिली तर आरामशीर बसू शकता. तर वरच्या कपाटमध्ये पण मस्त प्रेस करण्यासाठी प्रेस होती, कपडे प्रेस करण्यासाठी होती का प्रेस. तर इथे बघू शकता मागचं लोकेशन पण पलीकडच्या साईडने पण तेच होतं, रो हाऊसच होते. हॉटेल होतं, रूम्स होतं सॉरी. तर इथे पण टीव्ही वगैरे होता. मस्त, खूप भारी वाटली रूम, छान होती, मस्त होती. तर इथे मी तरी खाली जाताना तुम्हाला दाखवते. खालचा हॉल बघा, माझी शक्ती पण होती तिथेच खेळत होती. ती तर कुठे असं वाटत होतं कुठे हरवू नको. कारण की खूप मोठा हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम वगैरे पण छान होतं. 2 फॅमिली ना आरामशीर राहू शकतात. तर आम्ही इथे बाहेर पडलो होतो जेवणासाठी. तर लवकरच गेलतो बाहेर, 7 वाजताच गेलतो. तर थोडासा 1 घंटाभर थोडासा टाइमपास केला, इकडे तिकडे बघून घेतलं काय कुठे. तर इथे सगळे 2 जण मस्त टेनिस बॉल खेळायला लागले होते आणि शक्ती पण इथे खेळत होती. तिला दिलं होतं मी सोडून खाली. मला तर असं वाटत होतं ह्या हॉटेलमध्ये मी एकटीच, पण जेवायच्या ठिकाणी गेले तर गच्च भरलेलं होतं हॉटेल. तर बघा शक्ती खेळतीये, तिला स्पेस भेटला, गोल 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 फिरतीये इकडे तिकडे. तर इथे टेनिस बॉलचं पण होतं छान मस्त खेळायला. इथे अर्धा एक तास टाइमपास केला. अभिमन्यूने पण मस्त टेनिस बॉल खेळा. तर इथे आम्ही आलो होतो दुसऱ्या साईडनी. तर आम्हाला जेवायला जायचं होतं, तर ते दुसऱ्या साईडने होतं. तर आम्ही परत बगी बोलवून तिथे गेलो होतो जेवायच्या ठिकाणी. तर ते मला बोलत होते की किती क्लिअर येतोय आपला फेस, तरी तू व्हिडिओ काढतीये. पण आता काय करणार, जसं जसं मला म्हणजे जसं जसं फोन माझ्याकडे होता तसा मी व्हिडिओ काढला. तर इथे आम्ही चाललोय जेवायला. बघू शकता किती मोठा असा हॉल होता जेवण्यासाठी. तर
पहिले पण आम्ही गोव्याला गेलो होतो ना, तर तिथे पण ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. तर असंच होतं, 5 स्टार हॉटेलच होतं. ते तर खूप भारी होतं. ताज हॉटेल इज बेस्ट हॉटेल. हे पण खूप छान होतं. बेस्ट म्हणजे बेस्ट 5 स्टार होतं हे पण खूप छान होतं. तर आम्ही इथे पोहोचलो जेवणाच्या ठिकाणी. मस्त आमचं टेबल आता आम्ही घेणार आणि फुल एन्जॉय जेवण करणार. अभिमन्यू तर एकदम शॉकमध्ये झाला की आता काय काय खायचं काय काय नाही. विचार करत नाही बसला तो. ते एकदम फटाफट टेबल वगैरे घेतला आम्ही, सोफ्याचा घेतला कम्फर्टेबल. आणि बघू शकता किती छान असं मस्त होतं. तर इथे सध्या तर कोणीच नव्हतं. नंतर हळूहळू आम्हीच फर्स्ट आलो होतो असं वाटत होतं. पण होते 4-5 कपल होते आणि येतच होते नंतर. ओ बघा कसा करतोय एकदम खुश. तर इथे जेवायला तर खूप साऱ्या व्हेरायटी होत्या, खूप सारे ऑप्शन होते. स्टार्टर, जेवण, गोडमध्ये पण खूप सारं खायला. आता मी नाव वगैरे तर नाही सांगू शकणार, खूप सारे आयटम होते. आणि एवढं व्हिडिओचं मला म्हणजे फर्स्ट टाइम व्हिडिओ काढत होते ना, तर एवढं असं म्हणजे एवढं आयडिया नव्हती कसा काढावा काय काढावा. खूप छान वाटलं बघा ह्या हॉटेलमध्ये. आणि सगळे जे फ्रूट होते म्हणजे जे फ्रूट तर होतेच तिथे, पण जेवणाचे जे पण आयटम होते ते खूप छान आणि खूप टेस्टी होते, एकदम भारी होते. तर इथे नॉनव्हेज पण होतं, व्हेज नॉनव्हेज. आणि मेन म्हणजे इथे ना काही म्हणजे सेपरेट जे म्हणजे जेवणाचे जे प्लेट्स वगैरे लावलेले होते ना, ते जैनचे पण जेवण होतं तिकडे, जैन लोकांचं. म्हणजे लसण कांदा जे नाही खाणार आहेत तर ते त्यांच्यासाठी वेगळं होतं. तर इथे फ्रूट पण होते अख्खेवाले पूर्णवाले. आणि इथे बघा केक वगैरे खूप सारे आयटम होते खाण्यासाठी. तर इथे होतं टरबूज, आय थिंक टरबूजच होतं. हे बघा मी खोलून दाखवते, एकदम छोटे छोटे पीसमध्ये कट केलेलं वॉटरमेलन होतं. तर इथे शक्तीने तर तेच खाल्लं, वॉटरमेलनच खाल्लं, दुसरं काही हेच नाही त्याला. आणि बघू शकता किती छान मस्त ड्रॅगन फ्रूटचं पण काहीतरी होतं तिथे, आय थिंक आईस्क्रीम होती वाटतं. खूप सारं होतं खाण्यासाठी. इथे केक होता, मला वाटलं काय कोणाला कट करायचं आहे काय. बोलण्यामध्ये पण अडथळा येतोय माझ्या. तर बघू शकता इथे हे स्पेशल जैन फूड जेवणासाठी, म्हणजे जैन लोकांचं जे असतं ना कांदा लसूण वगैरे, ते पण सेपरेट होतं. यांना हॉटेलवाल्या लोकांना डबल काम पण असतं ना, कोणी नाही खात, ते लोक नाही खात, तर त्यांना पाहिजेतच. कारण की ते मोठ्या ट्रस्टने आले तर त्यांनी ते दाखवलेलं आहे, तर ते घेतात. तर इथे शक्ती मस्त एन्जॉय करत होती, अभिमन्यू पण मस्त एन्जॉय करत होता. फुल चमच्याने नाही जमला बाबा आपल्याला, आपण तर हातानेच खाणार आहे, चमच्याने कुठे. शक्ती पण मस्त हाताने खाती. बघू शकता किती छान मस्त एन्जॉय करते माझी गोलू मोलू. चला माझं पण प्लेट तयार झाले, मी सगळे आयटम घेतले, थोडे खूप सारे अजून बाकी होते. गोडमध्ये तर म्हणून घेतलं होतं हे प्लेट, तर त्याचं चालू होतं, गोडपर्यंत गेला होता तो, माझं तर स्टार्टरच चालू होतं. तर इथे सगळं झालंय आमचं जेवणाचं. तर आम्हाला आता बगी येईन घ्यायला आणि आम्ही रूमवर जाऊ आणि मस्त झोपू दिवसभराची थकावट वगैरे. तर इथे आम्हाला आला होता बगी घेण्यासाठी, आम्ही बगीमध्ये पोहोचलो आणि